किती ब्रेव होते ना आपले श्रीराम. अगं श्रीराम फक्त ब्रेव नव्हते तर ते आज्ञाधारक मुलगा, उत्कृष्ट भाव, प्रेमळ भाऊ, उत्कृष्ट मित्र आणि आदर्श पती सुद्धा होते. त्याचबरोबर ते आदर्श पिता आणि उत्तम राजा सुद्धा होते. वा. खूप दयाळू होते ते. मोठ्या संकटांना त्याने धैर्य आणि संयमानं तोंड दिलं. त्याचबरोबर ते नेहमी धर्मानंच वागले बरं का. नेहमी खरं बोलायचे. श्रीरामांकडे खूप असीम शक्ती होती बरं का. वा. आणि सान्वी, श्रीराम हे केवळ आदर्श मित्र नव्हते तर ते एक आदर्श शत्रू पण होते. हा, शत्रू? असं कसं शत्रू? थोडं ऑड वाटलं ना ऐकायला? हा. कारण काय, जेव्हा रावणाचा वध झाला तेव्हा त्याच्या भावंडांनी त्याचे अंत्यसंस्कार करायला सुद्धा नकार दिला. मग शेवटी प्रभू रामचंद्र पुढे सरसावले आणि त्यांनी त्याचे अंत्यसंस्कार उरकले. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. हो, म्हणून. आणि आज त्यांचे जे काही हे असंख्य प्रभू रामचंद्रांचे गुण आहेत त्यांच्यामुळेच हिंदू लोकांमध्ये, भारतवर्षांमध्ये त्यांचं नाव अतिशय आदराने आणि श्रद्धेने घेतलं जातं. खरंच. आणि तुला माहितीये श्रीरामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध 9ला झाला. आणि म्हणून आपण त्या दिवसाला किंवा त्या तिथीला श्रीरामनवमी असे म्हणतो. अच्छा. त्या दिवशी हा सगळा हे वसंत ऋतूत येतो. आणि वसंत ऋतूमध्ये उन्हाळा तर सुरू झालेला असतो, उकाडाही वाढलेला असतो, पण झाडाला चैत्र पालवी पण फुटलेली असते. विविध सुगंधी फुलं फुललेली असतात. आणि या श्रीरामचंद्रांच्या जन्माचं वर्णन करताना गदिमा काय म्हणतात माहितीये? थांब त्या मला माहिती ना, मी म्हणून दाखवते. हो, म्हण ना. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, 2 प्रहरी कागश्री सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचनी, कौसल्या राणी हळू उघडी लोचनी, दीपुन जाय माय स्वतः पुत्र दर्शनी, ओखळले आसू सुखे कंठ दाटला, ओखळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. थँक्यू. फार सुंदर सान्वी, अगदी कान तृप्त झाले. आता मला काय वाटतं पण अपर्णा, की आज आहे गुढीपाडवा, बरोबर आहे? त्या दिवशी दूरदर्शनवर पण फार वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. लावूया का टीव्ही? बघूया. रिमोट कुठे माझा? बघा तिकडे. नमस्कार मंडळी, नमस्कार. दूरदर्शनच्या रोटरी मनोरंजन चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या गुढीपाडवा या कार्यक्रमात आपल्याकडे या खास पाहुणे आलेले आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार पंडितजी. तर आजचे आपले कलाकार आहेत ख्यातनाम सतारवादक पंडित सुनील पिंपळीकर. लौकिक अर्थाने ते सिव्हिल इंजिनियरमधील डॉक्टरेट मिळवलेले एक अकॅडमिस्ट आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा संगीत कलेचा छंद देखील अतिशय मनपूर्वक जोपासलेला आहे. तर आज खास गुढीपाडव्यानिमित्त आपण त्यांच्याकडून ऐकूयात राग यमन.